कुर्बान वन्स मोर घेणार, पण जे डान्स करतील त्यांनाच. फक्त एकच कडवं, डान्स करायला तयार असाल तर येणार का पुढं? तर वन्स मोर. ओके. बरं, आता एक जस्ट छोटीशी सूचना आहे. आपला अल्पोपहार आलेला आहे, तो फक्त सगळ्यांना जागेवर सर्व होईल, कोणालाही उठण्याची आवश्यकता नाही आहे. कारण आपल्याला हा कार्यक्रम पण एन्जॉय करायचा आहे. गाणं कार्यक्रम चालू असतानाच आपण त्याचा आनंद घ्यायचा आहे. फक्त आमचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी थोडं मदतीला दोघा तिघांनी यावं मागे, दोघं चौघं. आणि आपण गायकांनी नंतर घ्यायचं आहे. आपण पहिलं सर्व यांना, आपले जे पाहुणे आलेले आहेत त्यांना आपण अल्पोपहार देऊ आणि त्यानंतर आपण घेऊयात. ओके, थँक्यू. आपली गाणी चालू राहतील, गाणी चालू राहतील. येस. प्रेमात पडलेल्या माणसाला जिकडे पाहावं तिकडं प्रिय व्यक्तीच दिसते. जणू ती त्याचे पूर्ण विश्व व्यापून टाकते. एक क्षण असा जात नाही ज्यात तिची आठवण नसते. रोमारोमात कणाकणात तिचे अस्तित्व जाणवत राहते. आयुष्यातील ही बहार काही वेगळीच असते. हवेची हलकीशी झुळूक जरी आली तरी तिने हळूवार स्पर्श केल्याचा भास होतो. श्वासांमध्ये तिच्या अस्तित्वाचा सुगंध जाणवतो. हृदयाची धडधड एक सुरेल संगीत वाटू लागते. गाण्यातील शब्द जिवंत होतो. आयुष्य अचानक सुंदर वाटू लागते. काही थोडे भाग्यवान असे असतात ज्याचे सावली गोरी म्हणजे सावळ्या घनश्यामाशी नाते जुळते. आणि मग ते भक्तिरसाने ओथंबलेल्या स्वरात म्हणतात, पल पल दिल के पास तुम रहती हो.